श्रीरामपूर गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। श्रीरामपूर शहरातील गाजलेल्या गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेने आणखी एक आरोपीला ताब्यात घेतले आहे। ज्ञानेश्वर अण्णासाहेब गांगुर्डे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव हे येथे बोलत उभे होते। त्यावेळी जुन्या वादातून अभय उर्फ अभि सुरेश ससाने आणि त्याच्या 5 साथीदारांनी दोघांवर लाकडी दांडके व अन्य हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याच वेळी अभय ससाने याने त्याच्याकडील बंदुकीतून शुभम यादववर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील अभय उर्फ अभि सुरेश ससाने, अक्षय किरण कपोते आणि ओम राहुल करपे या तिघांना यापूर्वी स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली होती। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये तसेच फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमीज राजा अत्तार, प्रशांत राठोड आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते। तपासादरम्यान 11 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ज्ञानेश्वर गांगुर्डे हा त्यांच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हा शाखेकडून सुरू आहे।